आयशू आणि आम्ही लोक थांबलोय वेटिंगमध्ये. ते लोक येतात आहे त्यासाठी. हो हॅलो और वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. एरिया तर चांगला आहे, बघूया आता रूम कसा आहे. खूप दिवस झालं मी पोस्ट नाही टाकला आहे आणि व्हिडिओ सगळे मिस करताना का मी खूप बिझी असल्यामुळे पोस्ट नाही करता येत आहे. आमचा वेळच नाही आहे जरासुद्धा. तुम्ही बघू शकता मी खूप किती टायर्ड झालेली आहे. आणि सध्याचे डेजमध्ये मी एवढी स्ट्रेस आहे थोडंसं का रूम चेंज करायचा आहे खाली आणि रूम बघायचा आहे आणि जॉब आणि त्याच्यानंतर रूम बघायला जाण्यासाठी सुद्धा वेळ नाही आहे माझ्याकडे. सो मोनू आणि ऐशूला सांगते की तुम्ही जाऊन बघून या. आणि त्या दिवशी मी एक रूम बघायला गेलेली वेनसडेला. सो वेनसडेला मी रूम बघायला गेलेली, ऐशूला घेऊन गेली सोबत, पण मला नाही आवडला. सो मी या मंडेला 2 दिवस सुट्टी घेईन, मंडे आणि ट्यूजडे. सो मंडेला मी जाऊन रूम बघून येईन आणि मग या वीकमध्ये नेक्स्ट वीकमध्ये मे बी मी रूम दुसरीकडे चेंज करेन, शिफ्ट होईल मी. तर काय शिफ्टिंगमुळे ना थोडंसं स्ट्रेस झालेलं आहे की शिफ्टिंग करायची आहे. आणि 1 वर्षाचं ॲक्च्युली ॲग्रीमेंट झालेलं होतं माझं, 1 वर्षाचं ॲग्रीमेंट होतं. पण सडनली त्याने फ्लॅट सेल केल्यामुळे मे बी रूम चेंज करायचा आहे. सो या मंडेला ऐशू आणि मी आम्ही दोघंजणं व्हिजिट करू आणि दुसरीकडे जाऊन रूम वगैरे बघू. या 2 दिवसामध्ये मला शिफ्टिंग करायची आहे नेक्स्ट वीकमध्ये. सो मंडे ट्यूजडे सुट्टी घेऊन मी शिफ्टिंग करणार आहे. सो खूप धावपळ होणार आहे माझी. सो हॅलो और वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कारण का आज खूप मला असे DM येतात आहे, मेसेजेस येतात आहे की तुम्ही पोस्ट का नाही करत आहे, तुम्ही ब्लॉगिंग सोडली का, किंवा तुम्ही ब्लॉग का नाही पोस्ट करत आहात. तर माझी तब्येत पण ठीक नव्हती, तुम्ही बघत असाल की माझा ट्रॅव्हलमुळे आणि माझी खूपच हेल्थ खराब झाली आहे. पण तरीही मी कंटिन्यू वर्क करते आहे. आणि असं आहे की आता अदिती पण इथे असते, कधीतरी तिकडे असते. किंवा झाले टिफिन लावली आहे जेणेकरून ते लोक जेवून घेतील आणि आता मग लोक माझी वाट बघत बसतात. भूक लागली आणि मी रात्री आल्याच्यानंतर माझ्याच्याने होत नाही आहे, का मी एवढी थकून जाते ना, माझ्याने बिलकुल होत नाही आहे. सो तिने आईला फोन केला, आईला विचारलं आई मी काय करू, मम्मीला पण उशीर होतो, मला भूक लागते वगैरे. सो मग तिने आता टिफिन चालू केली आहे. तिने गुगलवर सर्च वगैरे केलं म्हणून. आणि आता जेवण तिने आज ऑर्डर केलं, काल पण मागवलं, आज मागवलं, पण तिला एवढं आवडलं नाही. आपलं महाराष्ट्रीयन म्हणजे पद्धत, आपली जेवणाची सवयच वेगळी आहे. सो घरच्या जेवणाची आपली सवय आहे. सो तिला ते नाही आवडलं जेवण. तिने अजून सर्च केलं तर आमच्याच बाजूच्या विंगमध्ये एक बाई आहे, ती घरगुती जेवण म्हणजे ती घरगुती जेवण देते सगळ्यांना. सो मोनू बोली मी उद्या तिकडे ट्राय करते मम्मी, मी एक दिवस बघते. म्हणजे ठीक आहे. तर उद्या मोनू तिकडनं जेवण मागवणार आहे. सो बघूया कशी असेल ती जेवण. चहाच बघा प्यायची पद्धत आमची, बघितली आमची चहा प्यायची पद्धत. हा मम्मा, काळीचं काम करायला नको दिवसभर, नुसतं झोपा काढायची. सुट्ट्या आहेत ना आता, कॉलेज चालू होईल, मग आयुष्य बिझी होईल आमची, आहे ना नानू? जा ना नानू. आता बघा कसा दिवसभर आहे, आता घरामध्ये मस्त आहे, नंतर बारीक होणार ट्रॅव्हल करून करून. तर आपली शेपूची भाजी तयार आहे, मस्त चवदार अशी. सोबत बनते भात, चपाती सुद्धा आहे घरात. सो तुम्ही सुद्धा जेवायला या गाईस. एक नंबर मस्त आहे. ऐका मोनूचं. सो गुड नाईट एव्हरीवन, गुड नाईट एव्हरीवन. मोनू चल झोप लवकर. सध्या आम्ही मोनू, ऐशू आणि आम्ही लोक तिघच असतो. बाय, गुड नाईट.
आजकाल ना झोपच होत नाही, जरा सुद्धा झोप होत नाही माझी. इतकी गरमी आहे ना, किचनमध्ये यायचं म्हणजे ना डोक्याला ताप येतो. सो मी बनवली भाजी भात आणि नाश्त्यासाठी ह्यांना ना आलूची टिक्की असते ना ती बनवते मी. सो मी आलू टिक्की बनवते ह्यांच्यासाठी आणि ह्यांच्यासाठी मी हा ब्रेड घेतला आहे. सो आता बटाटा मस्त त्याच्यामध्ये मिक्स करते आणि सगळ्यांचं फेवरेट आहे घरामध्ये बटाटा आणि ऐश्वर्याचा तर फेवरेट आहे बटाटा. तिला एकदम चांगलं चांगलं खायला लागतं ऐश्वर्या. सो ह्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे हे ब्रेड. सो आपली आलू टिक्की तयार आहे. हो आता मी चालली आहे, खूप गरमी आहे बाहेर. बाय म्हणू. नाश्ता केला तर झाकून ठेव, आईजूला पण नाश्ता दे, ठीक आहे. बाय. आणि ते कालवण फ्रीजमध्ये ठेव ना, ते गरम कर संध्याकाळी. हां ठीक आहे, बाय. तो आता जस्ट सलॉनमध्ये आली, रेडी झाली आहे मी आणि नाश्ता वगैरे झाला माझा. आणि सलॉनमध्ये आता क्लायंट्स आहेत. सो सध्याच्या टाईममध्ये मी खूप म्हणजे खूप बिझी आहे आणि हा शेड्यूल इतका बिझी झाला आहे त्याच्यामुळे व्लॉग वगैरे मला करता येत नाही आहे किती शेड्यूलमुळे. आणि माझी हेल्थ इतकी खराब झाली होती ना की मी म्हणजे मला ट्रॅव्हलसुद्धा माझ्यासाठी इम्पॉसिबल होत होता. एवढं टायर्ड आणि जेवण जात नव्हतं 2 वीकमध्ये मला. तर असं फक्त लिक्विड पित होते मी, जेवणसुद्धा बंद झालं होतं. म्हणजे त्यामुळे मला इतका विकनेस. जेवणाची ऑर्डर दिली आहे, बाजूच्याच विंगमध्ये आहे. ती घरगुती जेवण वगैरे बनवते, महाराष्ट्रीयन आहे, छान. सो मला वेळ नसल्यामुळे पहिल्यासारखा की मी जेवण बनवत बसू, कारण का मी आल्या इतकी थकलेली असते. लाँग ट्रॅव्हल आणि सगळं आणि स्टँडिंग वर्क असतं माझं पूर्ण दिवस. सो आज डोसा एवढा होता ना, म्हणजे मग ते क्वांटिटी की 2 टाईम खाल्ले त्या लोकांनी, दोघींनी पण. इथं कसं आहे म्हणून जेवण आवडलं ना म्हणून ना. कुठं जायचं असेल ना, काय तिला सांगा रेस्टॉरंट हे ते बराबर शोधून काढते म्हणून सगळं. सो म्हणून खूप छान असं जेवणासाठी बाई शोधून काढलेली आहे बाजूच्या विंगमध्ये. मी घरगुती जेवण ती सगळ्यांसाठी देते म्हणून टिफिन्स वगैरे. खूप छान जेवण आहे. सो आता जस्ट आमचं जेवण झालं आणि सगळं आता शिफ्टिंग होणार आहे म्हणून सर्व पॅकिंग चाललेलो आहे. म्हणून शिफ्टिंगमुळे ना सर्व पॅकिंग चालू आहे सध्या थोडीशी. आणि खूप छान जेवण होतं. आणि आता म्हणून रोज टिफिन येणार म्हणूला आणि म्हणून जेवणारे पोट भरून, म्हणजे माझी वाट नाही बघणार मम्मी कधी येणार कधी जेवण बनवणार. आणि माझं पण आता स्ट्रेस गेलं थोडंसं, जेवणाचं टेन्शन नाही आता. आणि आधी तिला एक पार्सल आलं आहे, तुम्हाला दाखवते. हा तिचा फोटो पण त्याच्यामध्ये आहे. बोल ऐशू, बोल काय ते. अगं असं ओपन कर. आणि सोनू आहे ही बघा, आदित्य मोठ्या डोळ्यांची अंबाबाई. आणि हे परफ्यूम झालेत तिला. कोका फ्रूट ट्रॉपिक. ते काय क्लिप आहे. वाव नाईस ना. आणि हे क्लिप्स आहेत. वाव नाईस, आय लाईक इट. हो वा. मग आयुष्याला काय कामधंदे नाही आहेत, मला लावलं बघा हे असं. I'm a Barbie girl in a Barbie world. मोरोकनचं येतं ना हेअर मिस्ट, ते छान आहे. कोकाचं मला आवडेल. मी एक परफ्यूम घेतलेलं मिस्ट ह्याच्यामधून, झुडिओमधून.
त्याचं कोकाचं इतकं छान आहे आणि लॉंग लास्टिंग होतं. तर तुम्ही सुद्धा कधी गेलात तर ते कलेक्शन बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला खूप आवडेल कोकावाला. हां नाही चॉकलेटी आहे, मला चांगलं आहे. फ्रूट पीस आहे का याच्यात? ठेवून टाक तुझं, बंद कर, बंद कर. आमचं झोपायचं टाईम पण म्हणजे काय, नुसतं लॅपटॉप घेऊन बसायचं बस आणि झोपायचं नाही. मम्मा हा मोनी, मी दिसत पण नाही. गुड नाईट गाईज, गुड नाईट. रात्र रात्रभर नाही लोकांचं हे चालतं. हां असं नुसतं मोबाईल मोबाईल Netflix. मोबाईल, नेटफ्लिक्स. टाईम आहे आता हा बघायचा. माझी पण झोप खराब करतात. आणि आज सुट्टी होती, घरामध्ये सगळी कामं आणि घरामध्ये सगळं. आदिती गेली लग्नाला, हळदीला गेले ना म्हणून. मेहंदी होती. मेहंदीच हळद आणि मेहंदी होती. अच्छा, मेहंदीला गेली आहे. आवत नाही तुझं, रोशनीच्या याला मेहंदीला गेली आहे. रोशनीने मला पण फोन केलेला, मेसेज पण केलेला तिने की तुम्ही पण लग्नाला, पण वेळ नाही मला जायला, कारण का जॉबवरती एवढी सुट्टी भेटणार नाही आणि गावी लग्न आहे. इथे असतं तर मी गेली असती. तिला बोलली मी इथे असताना लग्न तर मी आली असती, नाही तर मला पॉसिबल नाही गावी यायला. सो ऐशू आता आज तिचं फ्रेंडचा बड्डे आहे ना, सो ती आज तिथेच आहे. मी आणि ऐशू मोनू आहे फक्त इथे आज. सो आम्ही दोघी पार्टी करतो आहे. चिकन सूप आणले मोनूसाठी आणि लॉलीपॉप, आणि आता मी दोघं जेवतो आहे. आणि लॉलीपॉप पार्टी बघा आमची. सूप मोनू आणि माझी पार्टी. आणि मँगो आणले मी थोडेसे. आणि मूवी चालू आहे धुरंधर. आणि मस्त धुरंधर मूवी चालले. धुरंधर मूवी मी पाहिली नव्हती. धुरंधर मूवी फर्स्ट पण नाही पाहिली, म्हणून मोनूला बोलली मोनू लवकर लाव, आज तर मला बघायचीच आहे धुरंधर मूवी. थिएटरला जायचं होतं पण पॉसिबल नाही झालं, म्हणून आज बघते मी. बघा आज बघते धुरंधर मूवी फर्स्टवाली. ती मला बघायला नाही मिळाली, वेळ नव्हता. ॲक्च्युली मला थिएटरमध्येच बघायचं होता, कारण का स्मॉल स्क्रीनवर मला नाही पाहायचं आहे, म्हणून पण मला पॉसिबल नाही झालं. पण आज मी बघते धुरंधर. आणि अक्षय खन्नाला मला मोठ्या स्क्रीनवरच बघायचं होतं. अक्षय खन्ना हे जे एंट्री दोन असते. हां, मला विनोद खन्ना खूप आवडायचा. त्याचा बंद बर्निंग ट्रेन मी मूवी बघितली होती खूप वर्षापूर्वी. तेव्हापासून मला विनोद खन्ना इतका आवडला ना, आणि खूप हँडसम दिसतो तो. आणि अक्षय खन्ना, माधुरी दीक्षित समजी त्याची पहिली मूवी, म्हणजे एक मूवी आली होती अखिया मी लव, आणि त्या गाण्यावर मी इतकी डान्स करायची त्या टीनेजमध्ये. मी खूप माझं फेवरेट गाणं होतं त्या टायमाला. म्हणून विनोद खन्ना मला पण खूप आवडतं. मॅडम माया अजून फिरायचं बाकी नुसती फिरते, नुसती फिरायचं कामं चालले तिचं. आता रोशनीच्या इकडे Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break of day, whispering pines, secrets untold, carrying tales only the forest holds. Moonlight spills. सो गुड मॉर्निंग एव्हरीवन. आता सकाळी उठली, नाश्ता केला. आदिती गेली रोशनीच्या इथे फंक्शनमध्ये. आता उद्या गावी जाणार. आणि मोनू चालले उज्जैनला. तिची पॅकिंग चालू आहे, ड्रेस वगैरे सगळे भरले कपडे. मग तिला बोलली जाऊ नको, तब्येत ठीक नाही आहे करून, पण तरी ती चालली आहे. आणि माझं चाललंय सुट्टी घेऊन रूमचं फाइंड आउट करायला आणि लवकर शिफ्टिंग करायला. सो बघूया आपण आता खोलले काय आहे ते. आयशू खोल जरा, काढ. इथे सगळं पॅकिंग चालू आहे, त्याच्यामध्ये आता हे पार्सल खोलायचं चाललंय. फक्त हे काढ ना, आता एवढं कशाला खेचते. हां झालं, सिम्पल. फ्लावर्स आहे, असं किचन्स वगैरे आहे, काय काय सेट आलंय तिला. पण तिथेच ठेव, नाही तर ओरडेल ती. वाव नाईस ना. आणि अजून एक आहे काहीतरी, सगळं पार्सल आहे तिथं. दाखवायच्या. वाव किती छान आहे. मला पण द्या कोणीतरी असं. मला पण द्या कोणीतरी म्हणते. आईशी बोलते मला पण द्या कोणीतरी. घे, लव्ह यू बाबू. माझं नाही. आयशूचं झाले मूवी बघायचं.
सो आता आयुष्य आणि मी जेवायला बसतोय. चिकन आणि चपाती आणि भात आहे घरामध्ये. सो आता कोणच नाही आहे, फक्त आयुष्य आणि मी आहे. आता मी मस्त जेवणार आहोत. हळू आयुष्य प्लेट घेऊन ये. चिकन चपाती आणि भात. तो तुम्ही सुद्धा जेवायला या. तो तुम्ही सुद्धा जेवायला या. हो आता आयुष्य आणि माझं आता जस्ट जेवण झालं. आम्ही लोक थोडा वेळ बसलो आणि मोनू गेली उज्जैनला, आदिती गेली आहे रोशनीच्या वेडिंगला. आणि आज पूर्ण होल डे आम्ही लॅपटॉपवरती मूवी बघितली आज दिवसभर. आणि आज दुपारी बघितलं ताल मूवी, त्याच्यानंतर बघितलं हम दिल दे चुके सनम. ऐश्वर्याचा आज पूर्ण दिवस ऐश्वर्या डे झाला. आज ऐश्वर्याची मूवी 2 बघितल्या आणि आता परत ती मूवी बघते. तिला बोलते झोप तर ऐकत नाही आहे. तो आता वाजलेत 12 आणि ऐश्वर्या बोलते झोप तरी ऐकत नाही आहे. दिवसभर मूवी आज चालले तिचे. आणि इथपर्यंत ब्लॉग बघितल्याबद्दल थँक्यू. मी कंटिन्यू ब्लॉग टाकत जाईन. आणि खूप टीम पण येत आहे मला इंस्टावरती वगैरे यूट्यूबवरती की तुम्ही ब्लॉगिंग का नाही करत आहे, ब्लॉगिंग का नाही. कंटिन्यू ब्लॉग माझी परत येतील.